छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते। केंद्रीय मंत्री सी.आर. पाटलांच्या विधानाने आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। सुरत मधील पाटीदार समाजाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे विधान केले। पालिका निवडणुकांच्या तोंडावर सी.आर. पाटलांच्या विधानाने आता नवा वाद होण्याची शक्यता आहे। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इतिहास अभ्यासक संजय सोनावणी सर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। संजय सोनावणी सर, हे असं वक्तव्य मुळात त्याला आधार काय आणि असेल तर तो आधार खरा आहे का? छत्रपती शिवाजी महाराज नेमके कोणत्या समाजाचे होते? हे आपण लक्ष देता पाहिजे। आणि दुसरी गोष्ट कशी की ऐतिहासिक जर पाहिजे आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आतापर्यंत आपण महाराष्ट्राचा स्पष्ट केलेला आहे। त्यामुळे शिवाजी महाराज कोण होते, कोणत्या जातीचे धर्माचे होते परंतु केवळ शिवाजी महाराजांना सत्य सांगण्याचा किंवा राष्ट्रीय कारणासाठी किंवा स्वार्थासाठी काही सामाजिक स्वार्थासाठी गैरफायदा उठवण्यासाठी हे विधान हे केलेलं आहे। आणि जे हिंदू जे याच्यामध्ये त्या विधानामध्ये त्यांनी खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते सत्यच आहे, परंतु ते सर्वांचेच होते। आणि महापुरुष हे सर्व समाजाचे वंश असतात। ते असे जातीपातीमध्ये वाटून त्यांना संकुचित करून त्यांना छोटं करण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह प्रयत्न त्या मंत्री महोदयांनी केलेला आहे असं मला वाटतं। नाही, अगदी खरं आहे सोनावणी सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी व्यक्ती कोणत्या समाजाची आहे याचा मुळात तर विचारच झाला नाही पाहिजे, तरी अशा प्रकारचा विचार केला जातो आणि अशी वक्तव्य केली जात आहेत। या वक्तव्याला काही आधार आहे का पण इतिहासामध्ये? या विधानाला इतिहासामध्ये तारीखचा सुद्धा आधार नाही। हे विधान आणि इतिहासाचा आधार पण हे विधान आहे आणि असे विधान करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे। हे मोदींनुसार तयार केले स्वारी दोनदा स्वारी करून शिवाजी महाराजांनी दिली आहे। हे विसरून किंवा आपल्या समाज होते दाखवण्यासाठी म्हणून जर असं विधान केलं जात असेल तर ते मात्र अत्यंत गैर आहे, चुकीचं आहे। आणि अशी विधानं ही समाजामध्ये कारण नसताना मानसिक गोंधळ निर्माण करतात, इतिहासाबद्दलचं दृष्टिकोन बदलायला कारणीभूत करतात आणि शेवटी इतिहासाचा नाश होतो। हे इतिहासाचे खुनी आहेत असं मला म्हणावं वाटतं। बरं सोनावणी सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे वक्तव्य आधार, या वक्तव्याला कोणताही आधार नाही, या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान केला असं तुम्ही म्हणताय। एक शेवटचा प्रश्न, इतिहास अभ्यासक म्हणून महापुरुषांना एखाद्या समाजामध्ये बांधणं आणि तेही अशा प्रकारे आधार नसताना एखाद्या समाजाचं नाव घेणं इतिहास अभ्यासक म्हणून कशा प्रकारे पाहता? हे अत्यंत चुकीचं आहे। महापुरुष हे सर्व समाजाचे असतात, सर्वांचे असतात। त्यांना असं संकुचित करणं, एखाद्या जातीच्या पिंजऱ्यामध्ये बसवायचा प्रयत्न करणं, जन्माला माणूस होतो भारतामध्ये कुठे कोणती जात असते हे मूळ आहे, परंतु त्याचं कार्य हे एखाद्या जातीपुरता कोण पहिले विचारला पाहिजे। ते जर त्यांनी सर्वांसाठी माणूस उदाहरण तर आपण त्यांना आणि हल्ल्याच्या जातीच्या म्हणजे खोडसापणा करून किंवा खोटारडेपणा करून बसवायचा प्रयत्न करणं हे म्हणजे देशाचं संकुचित स्वरूप त्याला देणं असा त्याचा अर्थ होतो आणि अत्यंत चुकीचा आणि निषेधार्हच आहे, यात शंकाच नाही। बरं, धन्यवाद संजय सोनावणी सर, तुम्ही ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजशी बोलताना दिली त्यासाठी।